फॉलोइंग द सन ह्या माझ्या इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद तिने गिळले सूर्याशी आज प्रकाशित होतो आहे. हे माझं सौभाग्य आहे. या आवृत्तीचं उत्कृष्ट भाषांतर मुकुंद बजेजी यांनी केलं आहे. अतिशय प्रतिष्ठित अशा मधुश्री पब्लिकेशन्स आणि शरद आष्टेकरजी यांच्या पुढाकाराने आजचा सोहळा आयोजित झाला आहे. तो मराठी साहित्य, संस्कृती आणि चित्रपट विश्वातील तेजस्वी मान्यवरांचा उपस्थित होतो आहे, मान्यवरांच्या उपस्थितीत होतो आहे, ह्याचा मला विशेष हर्ष आहे. दिग्गज लेजेंडरी अभिनेते पद्मश्री डॉक्टर मोहन आगाशेजी, प्रतिभावान आणि बहुगुणी नट अतुल कुलकर्णीजी, तसंच ख्यातनाम लेखक अच्युत गोडबोलेजी आणि नरेंद्र जाधवजी यांचे मी मनापासून आभार मानते. मला हा मोठा गौरव वाटतो आणि त्याच वेळी माझं मन नम्रतेने भरून आलं आहे. आज या कार्यक्रमाला येऊन त्यांची शोभा ज्यांनी वाढवली आहे अशा इतर सर्व आपण मान्यवरांचा मी स्वागत करते आणि आमचे जे युवा पिढीचे आले आहेत त्यांनाही मी स्वागत करते त्यांचा, कारण हे तुमच्यासाठी आहे. आज प्रकाशित होणाऱ्या अनुवादामुळे मी स्मरण कातर होते. अपार आनंद आणि विलक्षण समाधान मिळालं आहे. हा माझ्यासाठी केवळ एक साहित्यिक मैलाचा दगड नाही, तर हृदयाची घर वापसी आहे. हे पुस्तक आणि मी जगभर फिरलो. आता आपली मूळ, आपली भाषा, आपला आत्मा आम्हाला पुन्हा सापडले असं वाटतं. मराठी माझी मातृभाषा आहे आणि जी मी शाळेत शिकले नाही तरी माझ्या आई वडिलांनी आमच्यात मराठी साहित्य, कविता, नाट्य, संगीत, रंगभूमी याबद्दल प्रेम रुजवलं. मी इंग्लिश मध्ये विचार करते आणि लिहिते, पण स्वप्न ते मराठीमध्ये, प्रार्थना ते मराठी आणि संस्कृत मध्ये. जर माझं बाळपण आणि मला प्रश्न विचारत होते की का, आता गोडबोलेजी मला विचारत होते की का, किंवा मोहनजी पण विचारत होते की का मी मराठीत हे पुस्तक का नाही लिहिलं, तर त्याचं उत्तर आहे की जर माझं बालपण आणि शिक्षण दिल्लीमध्ये झालं नसतं आणि जन्म पण तिथेच झालं, माझा प्रेम विवाह एक पंजाबी शीख हरदीप सिंग पुरी या माझ्या IFS बॅचमेटशी झालं नसतं, जर अर्ध आयुष्य परदेशात व्यतीत झालं नसतं, तर मी ही कादंबरी नक्कीच मराठीतच लिहिली असते. त्यामुळे तिचं पुन्हा मराठीच्या कुशीत विसावणं माझ्यासाठी विशेष महत्वाचं आहे. कादंबरी लेखनाच्या ह्या प्रवासात एक गोड विरोधाभास काय आहे का माहितीये? ही कादंबरी इंग्रजीत लिहिताना मी मराठीतल्या असंख्य म्हणी, कविता, अभंग, मामा वरेकरांच्या नाटकातले विचे आणि गीत अनुवादित केले. त्यामुळे न कळतच मी मराठी भाषेच्या साहित्याच्या खोल सागरात आनंदात डुंबत होते. मूळ इंग्रजी आणि त्याचं मराठी रूपांतर असे दोन्ही एकमेकाशी प्रामाणिक
राहतील ह्याची मी काळजी घेतली. कादंबरीचे वेगवेगळ्या भाषामध्ये, तेलुगू, आता पवन कल्याणजींनी त्याला इनॉग्रेट केलं विजयवाड्यात, हिंदी आता चालू आहे, आसामी चालू आहे, आणि स्पॅनिश अनुवादचं पण मला लवकरच ते होणार आहे. मला जाणवलं की अनुवाद ही कायापलट करण्याची एक विलक्षण कला आहे, एक सांस्कृतिक सेतू आहे आणि संपर्काचं एक उत्तम साधन आहे. वझेजी सारखे अनुवाद करणाऱ्या सर्व, मी त्यांना हाय प्रिस्ट म्हणते आणि आम्हाला त्याचं भाषांतर करता येत नाही, पण हाय प्रिस्ट ह्यांना मी अभिवादन करते. आज ते आज आपल्या बरोबर नाही आहेत, त्यांना ॲक्सिडेंट झालं म्हणून, पण त्यांना हे मी अभिवादन करते आणि आम्ही सर्वांकडनं त्यांना शुभेच्छा पाठवते. आम्ही या कादंबरीला तिच्या मूळ संस्कृतीत, तिच्या मातृभाषेत परत आणलं आहे. माझी बहीण इंदिरा भार्गव या प्रकल्पातील सहकारी, त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर आम्ही ही कादंबरी तिच्या माहेरी आणली आहे, तिच्या माऊलीकडे आणली आहे असं तिला वाटलं जेव्हा तिने वाचलं ते. माझ्या आईनं, मालती देसाई हिनं महान स्त्री स्तंभ मुक्ताबाई च्या अभंगाची माझी ओळख लहानपणीच करून दिली. त्या जणू माझ्या स्वप्नात आल्या मी जेव्हा पुस्तक लिहित होते तेव्हा, आणि मला प्रेरणा दिली की आता मुंगी उडाली आकाशी त्यांचं जे अभंग आहे ते कादंबरीच्या शीर्षकाची आणि मध्यवर्ती संकल्पनेची प्रेरणा बनली. हा अभंग शिकवतो की जर तुम्ही धैर्य दाखवलं, जर तुम्ही श्रद्धा ठेवली आणि चिकाटी सोडली नाही, तर अशक्य ते साध्य होतं, चमत्कार घडतात. मानवी चैतन्याच्या आणि आशेच्या अविनाश ते चाही तो संदेश देतो. तेच हे थीम आहे त्या कादंबरीचं. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि माझ्या मार्गदर्शक नमिता गोखलेजी मला म्हणाल्या की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या इंग्रजी साहित्य विश्वातली, ज्याला आम्ही ग्लोबल गार्डन ऑफ इंग्लिश म्हणतो, ही पहिली कादंबरी आहे जिनं मराठी संस्कृती आणि साहित्य ह्यांची श्रीमंती, खोली आणि तेज जगासमोर आणलं. ही कादंबरी एम्पायर राइट्स बॅक अँड रिटर्निंग द वेस्टर्न गेज मूवमेंट चा भाग आहे असे समीक्षक पण म्हणतात. या कादंबरीतल्या मुख्य व्यक्तिरेखा बहुतांश महाराष्ट्रीय आहेत. तिला रत्नागिरी, मुंबई, कोपरगाव, पुणे या स्थळांशी ची पार्श्वभूमी असली तरी कथानकाचा प्रवास संपूर्ण भारतभर होतो. इंदोर, गुणा, वाराणसी, नैनिताल, शिमला, दिल्ली असं विस्तारलेलं आहे. कादंबरीत इतर भारतीय तसंच ब्रिटिश व्यक्तिरेखाही आहे. त्यामुळे या भारतीय कादंबरीला वैश्विक आयाम लाभला आहे. पण तिचा आत्मा मात्र अस्सल महाराष्ट्रीय आहे. या कादंबरीत अनेक शैली एकत्र आल्या. ही एक कमिंग ऑफ एज कथा आहे, कुटुंबाची गाथा आहे, उत्कट प्रणयाचं महाकाव्य आहे, ऐतिहासिक आणि समकालीन फिक्शन आहे. या स्त्रियांच्या सक्षमीकरणाची, त्यांच्या घराचा उंबरठा ओलांडण्याची, आकाशात झेप घेण्याची गोष्ट आहे. म्हणूनच ही कादंबरी सर्व वयांच्या स्त्री पुरुषांना आवडते. भारतापासून ते अमेरिका,
इंग्लंड पर्यंत तिचा प्रवास झाला आणि ती बेस्ट सेलर ठरली. आता या कादंबरीवर आधारित एक वेब सिरीज तयार होणार आहे, जसं की सांगितलं राहुलजींनी. अबंडन्स या एंटरटेनमेंटचे प्रमुख श्री विक्रम मल्होत्रा जे आपल्या बरोबर आहेत इथे, त्यांच्या नेहमीच्या प्रभावी आणि ठाम विथ कन्व्हिक्शन शैलीत त्याबद्दल अधिक सांगतील. या कादंबरीला प्रेरणा मिळाली ती माझ्या महाराष्ट्रीय आई वडिलांकडून. महाराष्ट्राच्या साहित्यिक, सुधारणवादी आणि नैतिक परंपराची अभिमानाने जपणूक करणारे होते ते. माझ्या आई त्या काळात उच्च शिक्षण घेणारी एक पायनियर होती आणि वडील वी.जी. मुर्देश्वर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोबत भारतीय संविधानाच्या निर्मितीत सहभागी होते. त्यांचा त्या प्रवासाचं आणि प्रेम कथेचं प्रतिबिंब ह्या कादंबरीत दिसेल आपल्याला. पण ही काही त्यांची बायोग्राफी नाही आहे. ही कथा काल्पनिक आहे आणि मी त्यामुळे सत्य सांगायचं लायसन्स घेतलंय आणि मला परवानगी मिळाली त्याची. यात काही आठवणी जरूर आहेत, पण त्यातून अधिक आहेत ते एपिफनी, ते अंतर्दृष्टीची प्रेरणा आणि कल्पना शक्तीचा तिसरा टोळा. तर त्या महान अनोळखी विश्वातून पात्र आणि प्रसंग समोर आले, मला चकित केलं. त्यामुळे ही कथा बुद्धीला स्पर्श करतेच, पण मनाला, आत्म्यालाही स्पर्शून जाते, असं समीक्षकानेच म्हटलं आहे. या कादंबरीतल्या स्त्री पात्रांचा एक तारका समूह आहे. धगधगती, बुद्धिमान, मनमोहिनी मालती ही त्यातली सर्वात तेजस्वी तारा आहे. ह्या पात्रांना जादुई स्पर्श झालेला आहे. त्यांना पराक्रम करून दाखवायचा आहे, सूर्याला भिडायचं आहे. ह्या जादूला साथ देतात पण पुरुष. बाबा जे माझ्या आजोबावरती प्रेरित मॉडेल्ड आहे आणि प्रेरित आहे, गुरु जे माझ्या वडिलांवरती, आणि विलासराव. ही पुरुष पात्र जे आहेत ते ही फॉरची. मी जेव्हा UN वुमेन मध्ये होते तेव्हा आम्ही एक मोहीम काढली होती ही फॉर शीची. तर हे सर्व ही फॉर शी चळवळीचे खरे कैवारी आणि पाठीराखे आहेत. माझे वडील आणि माझे जीवनसाथी हरदीपजी यांच्यासारखे यातल्या स्त्रियांना या महाराष्ट्रातल्या विलक्षण, निर्भयी, धाडसी स्त्रियाकडून प्रेरणा मिळतेच. आणि माया एंजेलोच्या फेनॉमिनल विमेन आणि टोनी मॉरिसनच्या आउटलॉ विमेन यांना म्हणतात येईल अशा ह्या पात्र आहेत माझ्या कादंबरीत. ही कादंबरी माझ्या आई वडिलांना आणि त्यांच्या पिढीला आणि आपल्या सर्वांच्या पूर्वजांना हे एक अभिवादन आहे. त्यांनी आत्मसंशयावर ताबा मिळवला. पाश्चात्य शिक्षणाचा उपयोग करून वंशवाद आणि गुलामगिरी ह्याच्या विरुद्ध लढा दिला. भारतीय सभ्यतेचं पुनर्जागरण आणि महाराष्ट्रीय सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी त्यांनी योगदान दिलं आणि त्यांची सोल फोर्स, आत्मशक्ती स्वातंत्र्य संग्रामात सर्जनशीलतेने समर्पित केली. हे नायक नायिका, अनसंग हिरोज अँड शीरोज, कारण शीरोजचा पण फार त्याच्यात रोल होता आणि आपण त्याला रेकग्नाइज नाही करत, आपण तेवढं आठवण नाही करत, पण ते जरूर
आपल्याला आठवलं पाहिजे. शीरोज पण होत्या, जसं काही हिरोज होत्या आणि त्या अनसंग होत्या. त्यांनी स्वतःची आणि समाजाची एक नव्या दृष्टीने कल्पना केली आणि भारतवर्ष या सिव्हिलायझेशनल संकल्पनेतून आधुनिक भारताची कल्पना साकारली. ही कादंबरी तरुणाबद्दल आणि तरुणासाठी आहे. आपल्या आजच्या तरुणांची प्रेरणा घेऊन भारताच्या स्वातंत्र्याच्या आणि महानतेच्या प्रवासातला पुढचा टप्पा गाठण्यासाठी आणि 2047च्या विकसित भारत या स्वप्नासाठी आपल्या देशाच्या गौरवशाली वारशाच्या पुनर्स्थापनेसाठी केलेलं एक आव्हान आहे. आणि त्यात महाराष्ट्राच्या विचारवंतांचा, सुधारकांचा, विविधतेचा, विवेकाचा, समतेचा, नैतिकतेचा आणि सर्वसमावेशतेचा प्रभाव असेलच. ह्या कादंबरीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात माझ्या आई वडिलांच्या प्रेम कथेला एक विशेष स्थान आहे. आणि जेव्हा ते वेगळे राहत होते, जेव्हा प्रेमी होते तेव्हा आणि नंतर नवरा बायको पण, तेव्हा माझ्या वडिलांनी आईला अतिशय उत्कट, बोलकी, सुंदर 148 प्रेमपत्र आणि त्याच्यापेक्षा पण जास्त लिहिली होती. पण मला जी सापडली ती 148 प्रेमपत्र मिळाली मला. ती ह्या पत्रांनी कादंबरीला ऊबदार संवेदनशीलता दिली आहे. ही कादंबरी गाते असं समीक्षक म्हणतात. मी संस्कृत, इंग्रजी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी कविता ह्या कथानकाच्या वस्त्रात विणले आहेत. कादंबरीचा गद्यस्वरही लयबद्ध, सुरेल आणि काव्यात्मक झाला आहे. त्यामुळे माझे वडील तरुणपणी कवी आणि नाटककार होते. वरेरकरांच्या सत्तेचे गुलाम या नाटकाचा उल्लेख थिएटर ऑफ रेझिस्टन्स म्हणून मी या कादंबरीत केला आहे. ते आम्हाला रोज एक आवडती कविता गाऊन ऐकवायचे. प्रत्येकीची वेगळी चाल होती. त्यातला काही कविता मी माझ्या पुस्तकात लिहिल्या आहे. त्या मी इथे म्हणते. जणू माझे वडील माझ्या माध्यमातून गात आहेत. आणि मी सुरुवात करते. बालकवीच्या कविता पासून. मेघांचे करी भूर्जपत्र धरुणी अस्तांजली प्रत्यही स्वर्गीचे नवलेख कुंकुम रसे ती सांध्य देवी रात्री शांत गभीर अंबुनिधीच्या अनिल पृष्ठावरी लज्जा लेखली विकंपित करे ती तारका सुंदरी. सारे ते मग लेख तुच्छ गमती चित्ताची आलोचनी तिचा अक्षय लेख एक चौभा ही मग्न पारायणी. आणि मग माधव जुलियन. पण माझ्या वडिलांचा आवाज आहे.
एकत्र गुंफून जीवित धागे प्रीतीचे नर्तन नाचालो मागे एकटा उभा मी येथे भोवती शोधी प्रियते होऊन मग्न त्या क्षणी धावती येती साजणी देशील ना मग कसून खेळ बांधतील वर तोरण देव बाजत जंगल मंगल गाण कड्यातून खाली ओतून प्राण होऊनी काशाय रंग प्रेमाने बेहोश दम पाऊगे समाधी सागरियम अजून संपेना वैसाख आणि काणेकरांचं कोळ्याचं गीत ते पण आहे या पुस्तकात. आला खुशीत समिंदर त्याला नाही धीर होडीला देईना ठरू होडीला देईना ठरू ग सजणे होडीला बघतो धरू तांबड फुटलं आभाळावरे रक्तावाणी पाण्याच्या रक्तावाणी चमक पाण्यावरी तुझ्या गालावर तस काहीतरी झाला खुळा समिंदर नाजूक होडीवर लाटांचा धिंगा सुरू लाटांचा धिंगा सुरू ग सजणे होडीला बघतो धरू. आणि यशवंतांचे तुरुंगाच्या दारात वाढू दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती मनमना नाही शिती भिंतीच्या उंचीत राहे काय आत्मा कोंडुनी मुक्त तो रात्रंदिनी भक्तीला जो पूर आला वाढतो तो अंतरी पायरीने पायरी. माझ्या आई वडिलांची जन्मभूमी महाराष्ट्र आणि कर्मभूमी मुंबई होती. आज ह्या क्षणी या सोहळ्याकडे ते स्वर्गातून पाहत असते आणि आपल्या सर्वांना हसत मुखानं आशीर्वाद देत असते अशी माझी खात्री आहे. तिने गेलेल्या सूर्याशी हा माझा प्रणाम आहे. ह्या मातीला महाराष्ट्राच्या ह्या संस्कृतीला आणि त्या पिढीला ज्यांनी मला घडवलं आणि या नव्या पिढीला मी संवादाचं आमंत्रण देते आहे. आज मराठी भाषेत हे पुस्तक परत आलंय म्हणजे मीही घरी परत आले आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद. आजच्या उत्सवमूर्ती लक्ष्मी मुंडेश्वर पुरी आणि आत्ताच त्यांचं फार प्रभावी भाषण मी ऐकलं. तर नुसतं प्रभावी नव्हतं, ते खूप आतपर्यंत जाणार होतं आणि म्हणून मला ते जास्त भावलं. कादंबरीविषयी बरेच लोक बोलणार आहेत, त्याच्यावर इतकं छापून आलेलं आहे की ते परत करण्याच्या ऐवजी मी माझी वैयक्तिक प्रतिक्रिया, जेव्हा 2 दिवसापूर्वी मी याचा शेवटचा चॅप्टर वाचला त्याच्यानंतर जे डोक्यात आलं, कारण या 539 पानाच्या पुस्तकाला न्याय देण्यासाठी जी 10 मिनिटं मला दिलेली आहेत ती केवळ माझ्या शिक्षणाचा परिणाम आहे की आमच्या शिक्षणात वैद्यकीय शिक्षणात एखाद्या विषयावर निबंध लिहायला सांगायचे आणि त्याच विषयावर
एक शॉर्ट नोट पण लिहायला सांगायची. तेव्हा आपला कस त्याच्याबरोबरच लागणार आहे हे लक्षात घेऊन मी सांगतो की मी तो शेवटचा धडा संपवला. आणि पूर्वी कधी केलं नाही ते. उत्स्फूर्तपणे बोलायचं टाळून 10 मिनिटं क्रॉस होऊ नये म्हणून मी लिहून आणलंय. कारण मी जर नुसतं बोलायला लागलो तर कदाचित किती वेळ जाईल हे सांगता येत नाही आणि माझ्याकडनं तो प्रमाद घडू नये म्हणून मी काळजी घेतलेली आहे. कमालीची उत्सुकता, मोजके शब्द, भावना आणि शब्दरचना याचा अमूर्त मेळ म्हणजे ही कादंबरी आहे. यामध्ये थोर मोठ्या स्वातंत्र्य सैनिकांचा नुसता उल्लेख नाही, काय झालेलं आहे त्यात. गांधी आहेत, सावरकर आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, सरोजिनी नायडू, पंडित नेहरू, ॲनी बेझंट, सुभाषचंद्र बोस. आणि त्यामुळे घडलेल्या घटना या किती ऑथेंटिक आहेत हे कादंबरी असून सुद्धा लक्षात येतं. आणि त्याचं वैशिष्ट्यच ते आहे या कादंबरीचं. ही खरी आहे का? आहे. ही काल्पनिक आहे का? आहे. मग ही दोन्ही कशी आहे म्हणून ती कादंबरी आहे. कारण घटना सत्य आहे, तपशील काल्पनिक आहे, एकमेकांना जोडलेले आहे. आणि त्यामुळं आजचं युग जरी पुरुष आणि स्त्री समानतेचा जितक्या पद्धतीनं सन्मान करत असल्यासारखे वाटतात तरी वास्तव परिस्थिती याहून वेगळी असू शकते. याचा अनुभव आपल्याला पदोपदी येतो आहे. स्त्रियांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना येत असलेल्या अडचणी, त्यावर धैर्याने मात करत अनेक शिखरं पार करत स्वतःची आणि पालकांची जी कसोटी पणाला लागत असते आणि त्यातून आपल्या ध्येयापासून जराही न डळमळता आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्याचं साफल्य कसं मिळवलं हे वाचायला या कादंबरीत मिळतं. आणि ते आजच्या पिढीला त्यामुळे प्रेरणादायी, आशावादी आणि आदर्शवादी आहे असंच म्हणावं लागेल. आपल्या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपले जीवन वेचलं. ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेच्या धाकाला न जुमानता प्रबोधन करून इंग्रज राजवटीविरुद्ध असंतोषाची ठिणगी पाडण्याचं काम त्या काळच्या नाटकामधून शिस्तबद्ध पद्धतीनं आणि कुणाचं नाव न घेता केलं गेलं, जेणेकरून अटक होण्याची संभाव्यता आपसूक कमी होत गेली आणि अजून जास्त काम करण्याची संधी या प्रकारे स्वतःच निर्माण झाली. त्यामुळे मानवी मनावर कलाक्षेत्राचा प्रभाव किती असतो हे त्यातून लक्षात येतं आणि त्याचं उत्तम वर्णन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं. कादंबरीमध्ये आपल्या पाल्याप्रती वडिलांचं प्रेम ज्या पद्धतीने वर्णिलं आहे त्यामध्ये वडिलांचं सर्व महत्त्वाचे सल्ले पाळून तारुण्यातील चुका टाळून यश कसे संपादन करावे हे पाहायला मिळते. ही गोष्ट आत्ता काळात फार महत्त्वाची आहे. या कादंबरीत पित्याचं मार्गदर्शन आहे, आईचं वात्सल्य आहे, प्रेमिकेचं गुंजन आहे, प्रेयसीला लिहिलेल्या कविता आहेत, प्रियकरावरचा राग आहे, समृद्ध राज्याचं सुरेख वर्णन आहे, राजघराण्यातील आपापसातलं चाललेल्या राजकारणाचं वर्णन आहे, ज्यातून आपल्याला साहित्याची प्रगल्भता लक्षात येते. पुस्तकाची पानं आणि पुस्तक जरी मोठं दिसत असलं तरी वाचत असताना सर्वच बाजूनं बौद्धिक कस लागतो. जुलमी सरकारनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या क्रांतिवीरांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबून ठेवलं होते त्याची सुटका एका स्त्रीनं आपल्या ज्ञानाच्या जोरावर करून स्वातंत्र्य चळवळीसाठी एक महत्वाचा हातभार लावला हे वाचून अंगावर शहारे आले. आता पुस्तक वाचताना तिन्ही गळलेले सूर्याशी यातील नेमका सूर्य कोणता, त्याची व्याख्या काय, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण पुस्तक वाचून संपण्याच्या आत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. कादंबरी वाचताना त्यातील पात्रे, पत्रे, राजे, राजवाडे, अहिल्याश्रम, एल्फिन्स्टन कॉलेज, बनारस हिंदू विद्यापीठ, 80 घाट, घाटावरील चकमक, स्वातंत्र्यपूर्व संग्राम, इंग्रजांच्या बंदुकीचं नळकांडे आणि डाकूंचे घोडे जणू आपल्या आजूबाजूला फेर धरून नाचतायत असा भास ही कादंबरी वाचताना होतो. थोडक्यात ऐतिहासिक, रोमांचक, माहितीपूर्व, तंत्रशुद्ध आणि बावनकशी अशी ही कादंबरी आहे असं मी निश्चितपणे म्हणू शकतो. आता ही कादंबरी वेब सिरीजच्या माध्यमातून
आपल्या सर्वांना अनुभवायला मिळेल आणि ती लवकरच सगळ्यांपुढे येईल, ज्यामुळे ज्यांना वाचता येत नाही अशा सुद्धा संवेदनाक्षम मनापर्यंत ती पोचू शकेल. कारण आपल्या शिक्षणाचा सगळ्यात मोठा तोटा आहे, आपलं शिक्षण फक्त बुद्धिनिष्ठ आहे आणि ते पुस्तकातून होतं. संस्कारक्षम मनावर जे व्हायला लागतं ते कसं होऊ शकतं याचं प्रत्यंतर या कादंबरीत आपल्याला मिळू शकतं. बौद्धिक शिक्षणाबरोबर भावनिक समतोल कसा जपायचा, आपली ध्येय कशी जपायची हे आजच्या शिक्षणामध्ये फार अभावाने बघायला मिळतं आणि त्यामुळं ही कादंबरी त्या स्वरूपात येणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. मला दिलेला वेळ जास्त न ओलांडता आणि मी म्हणजे कौतुक करायचं हे खोटं होईल शब्द. मला आमचं नातं या मातीशी आहे याच्यातच आनंद मला होतो आणि मी परत एकदा म्हणेन की असा प्रयत्न परत तुम्ही जरूर करा आणि तुम्ही कुठेही असला तरी तुम्ही मनाने इथेच होतात याची खात्री ही कादंबरी मला पटली. Sitting and listening to Ms. Lakshmi Murdeshwar Puri's amazing speech, I have made a promise to myself that on the day of the launch of our series, I will stand here in front of you and address everyone in Marathi. For now, the language that I will stick to is going to be the language of the series, which is natural language, blending Hindi, Marathi, English, and wherever this amazing book travels. I am proud and honored to stand here today with leading luminaries on stage, with an amazing audience comprising Honorable Minister for Petroleum and Gas of India, Shri Hardeep Singh Puri, all of you who have taken time to join us here today. I am in support cast today as we launch the Marathi edition of Swallowing the Sun. In many ways, after traveling the world across domestic and international editions, ma'am, I would like to say on behalf of everyone in Mumbai and Maharashtra, we feel like this book has come home now. To this wonderful land of arts, literature, entertainment, the capital of this nation in the form of all of this, especially entertainment. I am doubly honored that Abundancia Entertainment has the opportunity and the privilege to bring this amazing saga to screens in the form of a premium multi-season original series. I remember it was a few months ago, 6th April to be precise, when I first met Ms. Puri, and a couple of days before that when a friend, a colleague, a work associate introduced the book to me. The kind of books that we normally get for adaptations are crime thrillers. They are stories of thrill, of action, of drama. I picked up this book with a sense of apprehension, not knowing where it would lead me. I found myself 6 hours from the time that I had picked the book the first time, still reading it, and it was completely unputdownable. For those of you who've read the book will resonate with what I'm saying, and I hope hundreds of thousands of others read the Marathi edition now. The characters jump off the pages. We often see work of the pre-independence and the independence era where protagonists are shown to be unidimensional. The world around them is usually sepia toned. This is a book full of life. The protagonist is full of life. The graph, the arc that the principal characters follow are so colorful, are so powerful that they lend themselves to a brilliant rendition on screen. It is with that we took this responsibility of undertaking this journey of taking Swallowing the Sun
to screens. The journey of the protagonist Malti, one of the most fascinating characters I have in my career come across, whether it be films or series, and I've had the privilege to work on some really bright, really standout characters. Malti's character is unique. I often say this to Ms. Puri, that the actress that portrays Malti on screen is going to have the role of a lifetime, because it's like multiple graphs, multiple characters all folded into one. The fabric and tapestry of this book, the backdrop of this book is a unique blend of fact and imagination. It depicts the journeys not just of the characters but of the nation itself, the era that led to where we are sitting today. The work that's gone into building this book is reminiscent of a modern day saga. My team and I, on our first reading of the book and our first meeting with the author, were not only proud that this book was going to be a success. I had no doubt on that. I have no doubt that it's going to make for a compelling watch on screens, on streaming as well. But what made us the happiest was that here was an attempt from India to tell a saga that would be here for generations to watch. We see content like this come from the West and we are wowed. With Swallowing the Sun, we firmly believe it's now our time to wow the West.